मराठवाड्यावरचं अस्मानी संकट आणखी गडद होणार। बंगालच्या उपसागरात पुढील 24 तासात कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्यानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 5 दिवसात राज्यातील सर्वच भागात धुवाधार पावसाचा इशारा आहे। विदर्भातील काही भागात 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर मराठवाड्यातील काही भागात आजपासून 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यात 27 सप्टेंबरला काही भागात पावसाची तीव्रता अधिक असेल, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा आहे। विस्कटलेला संसार, मोडलेली घरं, झोपलेली पिकं आणि विस्कटलेली मनं, मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक घराला अंधाराच्या साम्राज्यानं ग्रासलंय। पुराच्या पाण्यानं सारं धुवून आणि खरडून निघालंय। नजर जाईल तिथवर पाणी आणि नजरेतही न मावणारं पाणी आहे। मराठवाड्याची हीच कहाणी अवघ्या महाराष्ट्राच्या काळजाला घर पाडणारी आहे। मराठवाड्यात 21 सप्टेंबरपर्यंत 23,414 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। गेल्या 2 दिवसातल्या पावसानंतर हा आकडा 25 लाख हेक्टरपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये 1,239 गावं बाधित झाली आहेत, तर 2,61,709 शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे, तर 22,09,004 हेक्टर जिरायत पिकांचं नुकसान झालंय, तर 1,023 हेक्टरवरील बागायत आणि 387 हेक्टरवरील फळ पीक वाया गेलंय। सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यात झालंय। 6,29,890 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। मराठवाड्यामध्ये पावसानं थैमान घातलंय। गेल्या 4 दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्याखाली गेलाय। गावोगावी नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे। सत्ताधाऱ्यांपाठोपाठ विरोधकही आज मराठवाड्यातील अतिवृष्टीच्या नुकसानाची पाहणी करणार आहेत। आजपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरे संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिवचा दौरा करतील। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील। त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर असतील। शिवसेना ठाकरे गटानं मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 10,000 कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची मागणी केली आहे। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा करणार आहेत। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील कोळी, बोडखा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते जालन्याच्या अंबड तालुक्यातील मसई आणि कडवंची इथल्या नुकसानाचा आढावा घेतील। आपण सरकार आहात, हेक्टरी किती मदत मिळेल, काय मिळेल, किमान कमालची मर्यादा काय राहील, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं, हे सगळं न सांगता परवाच्या मीटिंगमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाही आणि काल सगळ्यांना जाऊन त्यांनी बांधावर जाण्याचं आणि भेटी देण्याचं सांगितलं। हा सरकारचा असणारा एकंदरीत जो भूमिका आहे सरकारची अत्यंत संतापजनक स्वरूपाची आहे। सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो आणि हे मायबाप सरकार न राहता केवळ हे प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट सरकार जे करत चाललेलं आहे, त्यांनी याही दुष्काळाचा, याही महापुराचा कुठेतरी ते इव्हेंट करत आहेत, हे दुर्दैवानं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली। लाखो संसार उद्ध्वस्त झाले आणि या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। कोणत्याही निकषांच्या चौकटी न लावता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे। तर ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यास केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली। महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, तसंच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे केली आहे। यासह अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याला विशेष पॅकेज देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केलेली आहे। केंद्र सरकारने ही महाराष्ट्राला मदत करावी ही विनंती करण्यासाठी मी माननीय शिवराज सिंग चौहानांना भेटले। तातडीने ते माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि म्हणले की म्हणजे जर मुख्यमंत्री म्हणतील त्याप्रमाणे, जर म्हणतील तर ते म्हणले की मी स्वतः महाराष्ट्रात ही काय परिस्थिती बघण्यासाठी नक्की। मराठवाड्यातील प्रलयानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी यासाठी विरोधक आग्रही आहेत। अशातच 15 दिवसात पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्या, अन्यथा सरकारविरोधात मोर्चा काढू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं दिलाय।
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा पाहणी दौरा केला. मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूर, सोलापूरमध्ये तर एकनाथ शिंदेंनी धाराशिवमध्ये दौरा केला. अजित पवारांनी सोलापूर आणि धाराशिवमध्ये झंझावाती दौरा केला. दरम्यान महापुरातल्या जनतेला सावरण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मदतीचा हात पुढे केलाय. महायुतीमधील तिन्ही पक्ष भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार खासदारांनी 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान महायुतीचे मंत्री आजही दुष्काळग्रस्त भागातील नुकसानाचा पाहणी दौरा करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमधल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. मंत्री छगन भुजबळ नाशिक, मकरंद पाटील परभणी, दादा भुसे हिंगोली तर पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करतील. मराठवाड्यातल्या महाप्रलयाचं सर्वात मोठं कारण आहे क्लायमेट चेंज म्हणजेच वातावरण बदल, हवामान बदल. हवामान बदलाचा परिणाम मराठवाड्यावर सर्वात जास्त होताना दिसतोय. मराठवाड्याला गेल्या 10 ते 15 वर्षात दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी अशा संकटाला सामोरं जावं लागतंय. त्यावर जागतिक बँकेनं दिलेले 6,000 कोटी हवामान बदलाचा परिणाम न होणाऱ्या शेतीवर काम करण्यासाठी खर्च करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर याला आपण म्हणतो, म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती. तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतो. वर्ल्ड बँकेने जवळपास 6,000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल. पण हे लॉंग टर्मचं आहे. आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे. दुष्काळामुळे पेरणी होऊ न शकणाऱ्या मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय. पुढच्या आठवड्यातही हवामान विभागानं मराठवाड्याला पावसाचा इशारा दिलाय. मात्र नेहमी दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या मराठवाड्यावर आसमानी संकट आलं कसं, या संदर्भात पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी काय सांगितलंय पाहूया. भारताच्या तिन्ही बाजूनी जे समुद्र आहेत हे तिन्हीही एकाच वेळेला खूप तापतायत. हे जे तापमान वाढ आहे, कार्बन उत्सर्जन वाढलं त्यामुळे तापमान वाढ झाली, त्यामुळे समुद्राचं तापमान वाढलं आणि या कारणांमुळे चक्रीवादळं आणि उष्णतेची लाट, यावेळेला आपण उष्णतेची लाट बघितली कशी होती ती, आणि त्याचा पुढचा भाग म्हणून आता सध्या आपण पावसाचा हा सगळा तडाखा सहन करतोय. कालपासून बीड जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतल्यानंतर नदीकाठच्या परिसरातील पुराचं पाणी ओसरलंय. आता त्यानंतर या पुराची भीषण दाहकता समोर आली आहे. अनेक भागात पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेती साहित्य वाहून गेल्याचं समोर आलंय. दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई गावामध्ये संपूर्ण ऊसाचं पीक आडवं झालंय. परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. पूर ओसरल्यानंतरची परिस्थिती नेमकी काय आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. गेवराई तालुक्यातील धोंडराई हे शिवार आहे आणि याच शिवारामध्ये हे ऊसाचं पीक जे आहे ते पूर्णतः आडवं पडल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत. नेमकी आता परिस्थिती काय आहे, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस झाला होता आणि त्यानंतर पुराचं पाणी ओसरलंय. बाबा काय सांगाल, नेमकी परिस्थिती सध्या काय आहे आणि किती पाणी होतं? सध्या आपण होतो इथं उभे, तिथं होतं पाणी. इथं कमीत कमी माणसाच्या 5 ते 6 फूट पाणी उंच नदी पात्राच्या बाहेर, आणि कमीत कमी इकडं 1000 फूट आणि पलीकडे साईडला 1000 फूट असा दोन्ही साईडने पाण्याने एरिया व्यापलेला होता. त्याच्यामुळे इतकं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं की कापूस, सोयाबीन, ऊस, तूर या पिकाचं काही राहिलेलं नाही शिल्लक. सोलर पंप सुद्धा गेले, ड्रीप सुद्धा गेले. नदीची कड जी आहे ना, माती सगळी टोटल वाहून गेलेली आहे. या ऊसाचं काय करायचं? या ऊसाचं काय करावं आता तेच हे व्हायना. अक्षरशः डोळ्यात पाणी यायला लागलं. आता पर्याय राहील ना, काय करावं आता? सरकारने त्याच्याकडे काहीतरी हे बघावं. या शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते आता सरकारी मदतीकडे लागलेले आहेत. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड, गेवराई. राज्यातला बळीराजा सध्या आसमानी संकटानं पार सैरभैर झालाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सुगीच्या स्वप्नांचं पुरतं मातेरच झालंय आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनातील पावसाविषयीची भावना आणि परिस्थितीवरची घालमेल शब्दातून उतरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हर्सुल येथील जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या अमीन चव्हाण या कवीनं पावसाला आता बरसू नको म्हणत आर्त साकडं घातलंय. कवी अमीन चव्हाणांच्या कवितेतून शब्दात उतरलेल्या शेतकऱ्यांच्या भावना आपण पाहूया. आला ओला दुष्काळ माया हिरव्या शेतात, आला ओला दुष्काळ माया हिरव्या शेतात, माना टाकती रे पीक अश्रू म्हाताऱ्या डोळ्यात. असं जोरदार पाणी जसं आभाय फाटल, दोन्ही
थड्या भरून पूर, दोन्ही थड्या भरून पूर, पाणी नदीत दाटलं, पाणी नदीत दाटलं. ना काठीचा धाक चाले ना चाले पूजापाठ, ना काठीचा धाक चाले ना चाले पूजापाठ. पुरावर पूर येती नदी भरवली काठोकाठ, पुरावर पूर येती नदी भरवली काठोकाठ. नाही पाणी गुराढोरा, नाही पाणी गुराढोरा, नाही खाण्यासरे चारा, नाही पाणी गुराढोरा, नाही खाण्यासरे चारा. विनवणी करू करू थकला जीव म्हातारा, विनवणी करू करू थकला जीव म्हातारा. नाही छत डोक्यावर, नाही छत डोक्यावर, नाही राहाले आसरा, नाही छत डोक्यावर, नाही राहाले आसरा. उधळू नको रानो राणी जरा आवर कासरा, उधळू नको राणी राणी जरा आवर कासरा. आता जोडून दोन्ही रे पसरतो माई झोई, आता जोडून दोन्ही रे पसरतो माई झोई. गाठी 56 लुगड्याले तिची फाटली रे चोई, गाठी 56 लुगड्याले तिची फाटली रे चोई. तर एकीकडे अवघा मराठवाडा पुराच्या संकटात अडकलाय, तर दुसरीकडे पूरग्रस्तांच्या मदतीच्या आडून जाहिरातबाजीची संधी शोधली जातेय का, हा प्रश्न पडलाय. मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेले, तर पूरग्रस्तांना मदतीचं किटही वाटलं. पण ते करताना स्वतःची प्रसिद्धी करण्याचा मोह काही त्यांना आवरला नसल्याचं दिसतंय. मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो झळकले. संकटात जाहिरातबाजीच्या या प्रयत्नांमुळे संताप व्यक्त केला जातोय आणि त्यावर मदतीकडे पहा, फोटो पाहू नका असा सल्ला शिंदेंनी दिलाय. दरम्यान किटवरच्या जाहिरातीमुळे धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. आणि या जाहिरातबाजीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. तर मदतीकडे पहा, फोटो पाहू नका असा सल्ला शिंदेंनी दिलाय. किती निर्लज्जपणा आहे. लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का. मिंद्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देतायत. अहो सरकार आहे ना, सरकारची मदत आहे. महाराष्ट्र सरकार म्हणा, बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं. आणि म्हणून यामध्ये आपल्याला गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभं राहील. आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा एबीपी माझा.